तू सांगितल्याप्रमाणे बानूला स्थान दिले गेले आहे, तेव्हा आता तिथेच तिला आसन ग्रहण करण्याची अनुमती द्यावीस. माझी अनुमती आहे. बानूला आसन देऊन तिच्या बसण्याची व्यवस्था करावी. मुनिवर, आता आख्यानाला काही विघ्न नाही ना? नाही माते, मी पुन्हा सुरुवात करतो. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मधु, कैटभ, मी तुमच्या साधनेवर प्रसन्न झाले आहे. तुम्हाला काय वरदान हवे आहे? हे महाशक्ती, हे आदिशक्ती, आम्हाला आमची सत्ता चिरकाल ठेवण्यासाठी इच्छा मरणाचा वर द्यावा. तथास्तु. आता केवळ मृत्यूच तुम्हाला मारू शकतो, आणि तेही तुमच्या इच्छेनुसार. नारायण नारायण. आदिशक्तीच्या या वरदानामुळे मधु आणि कैटभ अत्यंत उन्मत्त बनले. आता आपल्याला कुणीही मारू शकणार नाही असा त्यांना गर्व होऊ लागला. अशाच एके दिवशी मधु आणि कैटभ फिरत फिरत ब्रह्मलोकी आले. बंधू, आपण या सृष्टीचे स्वामी असताना ब्रह्मदेवांना या आसनावर बसण्याचा काय अधिकार आहे? हे ब्रह्मदेव, आम्ही तुम्हाला आमच्याशी युद्ध करायचे आव्हान देतो. कैठब, हे देव असे ऐकणार नाहीत. त्यासाठी त्यांच्यापाशी असलेले वेद नाहीसे करावे लागतील. हे ब्रह्मदेवा, तुम्हाला हे वेद पुन्हा प्राप्त करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आमच्याशी युद्ध करावे लागेल. नारायण नारायण. मुनिवर, मधु आणि कैठभाची गोष्ट खूप रंजक आहे आणि खूप उद्बोधकही. पण मला एक विचारावेसे वाटते की श्री विष्णू हे तुमचे आराध्य आहेत. ते कोण आहेत? ते कसे दिसतात? त्यांचे स्वरूप कसे आहे? प्रभो, देवा, आता काय सांगायचं यावर? म्हाळसा, श्री विष्णू म्हणजे त्रिमूर्तींचा अविभाज्य भाग. त्यांचे वर्णन करणे, त्यांच्या स्वरूपाविषयी सांगणे हे आख्यानातील एका भागात शक्य नाही. तरी पण मी तुला सांगतो की जेव्हा तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होईल तेव्हा श्री विष्णू कोण आहेत हे तुला कळेल. नारायण नारायण. या क्षणाचा मी साक्षी आहे
हे माझे महत भाग्य आहे. श्री म्हाळसा देवींना जशी ती व्याघ्रेश्वरी दिसली तसे बानूला काही जाणवले का? बानू, नाही जी, मला काय बी नाही दिसलं. बानू, एकदा शांतपणे डोळे मिटून पहा बरं. मला तर डोळं मिटलं का महादेवच दिसतात. म्हाळसा, शांत हो. बंधू बघ, सर्वत्र आपल्या नावाचा जय जयकार होतोय. सर्व दैत्यकुळ जणू आज या मणिपूर गावात जमा झालंय. होय, आणि त्यांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत हे शक्य नाही. हे दैत्य कुळातील दैत्यांनो, मी मल्लासूर तुम्हा साऱ्यांचे या मणिपुरात स्वागत करतो. मी मल्ल आणि माझा बंधू मणी, आम्ही दोघांनी दैत्य कुळाच्या उद्धारासाठी आजवर अपार परिश्रम करून वैभव प्राप्त केले आहे. आमच्या या नगरीत आतापर्यंत कोणालाही कधीही कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि यापुढेही होणार नाही. आमच्या या नगरीचे वर्णन जर कुणी ऐकले तर भूलोकावरील स्वर्ग हाच असावा असे सगळ्यांना वाटेल. प्रत्यक्ष इंद्राच्या अमरावतीला त्याच्या स्वर्गाला देखील मान खाली घालायला लावेल असे आमचे नगर आहे. आमच्या या राज्यातील सर्व शूर दैत्यांची वर्णनं साऱ्या सृष्टीला माहीत आहेत. आमच्या येथील उद्यानांची सर इतर कोणत्याही उद्यानांना नाही. इथल्या अरण्यात प्राणी देखील वैर विसरून गुण्या गोविंदाने राहतात. इथल्या राजप्रसादातील रत्नजडित भिंतींची भुरळ सृष्टीला पडली नसेल तरच नवल. पण तरीही आम्हाला दैत्य कुळाला अजूनही काहीतरी द्यायचे आहे, असे ज्याचे स्वप्नच केवळ दैत्य कुळाने बघितले आहे. आणि ते म्हणजे अनंत काळापर्यंत दैत्य कुळाचे साम्राज्य या सृष्टीवर आणि तिन्ही लोकात राहील. मला आणि मणीला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले आहे आणि त्यामुळे आम्हाला आता मृत्यूचे भय नाही. कोणतीही शक्ती आता आम्हाला थांबवू शकत नाही. आता दैत्य कुळाचे साम्राज्य या सृष्टीवर अनंत काळापर्यंत राहणार याची मी तुम्हाला खात्री देतो. पण असे करायचे असेल तर आपली शक्ती वाढवण्याबरोबरच देवतांना देखील क्षीण करावे लागेल. त्यांना सामर्थ्यवान बनवणारे यज्ञकांड बंद करावे लागतील. आजपासून त्यांना कोणीही आहुती देणार नाही. आता लोक केवळ आम्हालाच पूजतील. आजपासून या त्रिलोकाचे स्वामी आम्ही झालो आहोत याची सर्व सृष्टीने दखल घ्यावी आणि जो कोणी या आज्ञेचा भंग करेल त्याला आमच्या कठोर शासनाला सामोरं जावं लागेल. प्रसंगी त्याला आपले प्राणही गमवावे लागतील. काय झाले? आपल्या चेहऱ्यावर केवळ चिंता दिसत आहे. जे कानी पडले ते सत्य आहे का?
होय, जे कानी पडले आहे ते सत्य आहे. मणी आणि मल्ल या दैत्यांनी यज्ञयाग करण्यास मज्जाव केला आहे. यापुढे कोणत्याही देवाला आहुती दिली जाणार नाही अशी आज्ञा त्यांनी दिली आहे. बंधो, आजवर आपण कधीही देवादिकांचे स्मरण केल्याशिवाय आपला दिवस सुरू केला नाही. आपले कर्तव्यच आहे ते. आपण आपले कर्म सोडून द्यायचे? आणि आपल्या आश्रमात यज्ञयाग होतो आहे हे त्यांना कसे समजणार? मणी आणि मल्ल यांचे सेवक सर्व दूर पसरले आहेत. जिथे जिथे त्यांना देवांची पूजा अर्चा होताना दिसली तेथील ऋषींना आणि लोकांना बंदी करून त्यांनी कडक शासन केले आहे. तुम्ही चिंता करू नये, सर्व काही मंगल होईल. त्यांच्या या अत्याचाराबद्दल त्यांना नक्कीच कडक शासनाला सामोरं जावं लागेल. त्यांच्या कर्मांची फळे तर त्यांना मिळतीलच. जयाद्री, बोल ना. भविष्यात काय होईल ते सांगणे मला शक्य नाही, कारण ते पाहण्याचे ज्ञान माझ्याकडे नाही. ते ज्ञान प्राप्त करण्याची संधी कधी समोर येईल हे सांगता येत नाही. म्हणजे स्वामी, जयाद्री हे ज्ञान प्राप्त करू शकते? तू तिला केवळ तुझी सखी समजतेस, पण ती काय आहे हे समजून घेतले नाहीस. असं का म्हणालात स्वामी? बालपणापासून आम्ही एकत्र वाढलो, एकत्र खेळलो, बागडलो, आणि मीच माझ्या सखीला ओळखत नाही असं म्हणताय तुम्ही? नाही नाही, हे कसं शक्य आहे? ह्यासाठी केवळ काय हे एकमेव उत्तर आहे. तूर्तास तरी मणिमल्लाच्या अहंकाराला ठेचण्याची वेळ जवळ आली आहे. देवी, मी निघाले तर चालेल का? थांब ग. बघ, मी जिंकले सुद्धा. पार्वती, तू सारीपाठ उत्तम खेळतेस. मार्तंड भैरवाच्या अवतारात हाच खेळ पुन्हा नव्याने खेळूया. देवी, देव काय म्हणाले ते मला कळले नाही. ते मणी आणि मल्लाचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेणार, आणि त्यात मला देखील नवीन अवतार घेऊन जावं लागणार. देवी, तुम्ही गेलात तर मी? तू माझ्या सोबत असशील असं काहीतरी करू आपण. नारायण नारायण. महाराज, देवा, मला तुम्हासनी एक विचारायचं आहे. निशंकपणे विचार भानू. या आख्यानाचे प्रयोजन तुम्हाला तुमचे ज्ञान व्हावे असाही आहे. विचार. बानू, न घाबरता विचार. महाराज, ते कैलासात महादेवांसंग आणि पार्वती देवींसंग ती दासी कोण होती? हिला काही आठवलं की काय? माझ्या आधी जर हिला तिच्या मूळरूपाचे स्मरण झाले तर हे तिच्यासोबत कैलासात जातील. मी असं होऊ देणार नाही. ती दासी कोण होती ते मी सांगतो.
राजसभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी शांतता ठेवावी. नारद मुनींच्या आख्यानात बानूला काही शंका आहेत, त्याचे निरसन करण्यासाठी मी प्रधानजींना सांगतो. जशी आपली इच्छा देवा. पण प्रश्नांचं उत्तर मी देणार आहे, तसं ठरलं आहे. पण बानूच्या शंकेचं निरसन मी करणार आहे. बानूने प्रश्न विचारला आहे की ती दासी कोण होती. तर मी आता तुम्हाला सांगतो की ती दासी कोण होती. बाल गणेश खोडकर आहेत. त्यांनी सत्य सांगितलं तर ती दासी म्हणजे जयाद्री. आता उगा विचार करू नकस. चल बिगी बिगी, रात व्हायच्या आत आपल्याला वाड्यावर पोहोचाय हवं. वय चल. माणे निघालीस माणाई. वय निघाले. पर तू हतच राहणार का आता. हो, मी जेजुरीत आलो की मी गडावरच राहतो. चांगला आहे, भाग्यवान आहेस की. पर लई दिवसानं तुझी भेट झाली बघ. माग वस्तीवर भेटला होतास आणि आता हात जेजुरीत. चांगलं वाटलं तुला भेटून. मलाही तुला भेटून आनंद झाला बाणाई. मग आज रातच्याला माझ्या घरला जेवायला येशील का. गडाच्या मध्यातच वाडा आहे माझा. हो, मला ठाऊक आहे. मी येईन तुझ्याकडे बाणाई. नक्की आहे बरं का. ही त्याच्याशी काय बोलते आहे. गणेश काय सांगतो आहे बानूला. म्हाळसा, काय झालं. अशी अचानक का थांबलीस. सांगते. अहो म्हाळसा, काय झाले. जरा थांबता का. मी तुमच्या बरोबरच येते आहे. मला लतिकाशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. लतिका, मला असं वाटतं की ही त्याला काही महत्वाचे प्रश्न विचारते आहे. तिला त्याच्याकडून सर्व काही जाणून घ्यायचं आहे असं दिसतं आहे. म्हाळसा, पण आख्यानामधील शंकांचं निरसन आख्यान सुरू असतानाच करणार ना. कोणास ठाऊक काय सुरू आहे तिच्या मनात. लतिका, एक काम कर. आज रात्रीच्या भोजनात सगळे पदार्थ त्याच्या आवडीचे करायला घे. मला देखील माझ्या मनातल्या शंका त्याला विचारायच्या आहेत. मला देखील त्याच्याकडून बरीच माहिती जाणून घ्यायची आहे. आणि मला तो नाही म्हणणार नाही ह्याची मला खात्री आहे. म्हाळसा, अगं पण आता काही बोलू नकोस. वेळ कमी आहे. तू नंतर मला भेट. जा आता. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.